पंचरत्न मित्रमंडळ आरसीएफ चेंबूर व युथ काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने गोवंडी येथील एमपीएस हिंदी शाळा येथे शैक्षणिक साहित्य वह्या वाटप तसेच शाळेसाठी कपाट, खुर्च्या, टेबल व खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती नजहत शेख मॅडम, संचालक वित्त तसेच महाव्यवस्थापक संजय पेटकर साहेब, CCNCSRR CF ली, डॉक्टर रजनीश कुमार, शाळेच्या मुख्याध्यापिका रमासिंग मॅडम यांच्या उपस्थितीत 200 विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, पाउच वाटप करण्यात आले। तसेच 75 मुलींना 150 सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती नजहत शेख मॅडम यांनी मुलांना अभ्यास करून मोठे होऊन शाळेचे नाव कमवा व शाळेतील गुरुजनांना आत्मसन्मान वाढेल याची काळजी घ्यावी असे सूचित केले। समाजात विविध क्षेत्रात लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत। या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते। यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात। या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या अनेक प्रकारे सहकार्य करतात। अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या, पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात। याशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहाय्य करण्याचे काम पंचरत्न मित्रमंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थीपणे करत आहे। समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आरसीएफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर तर्फे अध्यक्ष अशोक भुईर, सचिव प्रदीप गावण, खजिनदार सचिन साळुंखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ स्नेहा नानिवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावण आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभापती यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर मॅडम यांनी केले। नीलम गावण, श्रेयस घरत, श्री वैभव घरत, मॅथ्यू डिसूजा, रमेश वामन पाटील, विलास कुंभार, सचिन साळुंखे, सचिन राखाडे, प्रशांत नागपुरे, एम कार्तिकयान, संतोष वाणी, दिलीप येवले इत्यादींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला।